UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड। बारामतीमधून अजित पवार 20,000 मतांनी पराभूत। दादा गटाचे 12 तर शिंदे आणि भाजपचे असे 107 मतदार निवडून आले। उत्तम जानकरांचा मोठा दावा। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। अंजली दमानिया आक्रमक। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू। भाजपा आमदार सुरेश धस यांचा निशाणा। सुरेश धसांच्या राजकीय करिअरसाठी कालचा राजकीय मोर्चा म्हणजे राजकीय ड्रामा असल्यानं गेले नाही। अंजली दमानियांकडून स्पष्ट। अंजली दमानियांना क्राईम ब्रांचचं पत्र। 3 आरोपींच्या हत्येच्या दाव्यांचे पुरावे मागितले तर मी कालच व्हॉइस नोट पोलिसांना पाठवली। गरज पडल्यास सर्व पुरावे देणार, दमानियांचं वक्तव्य। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करा। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। परळीमध्ये हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये माणिक फड, बाळू सुनवणेसह 3घांवर गुन्हा। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी। मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊक, तर मी माफी मागणार नाही, धस यांची भूमिका। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये। प्राजक्ता माळींवरील धस यांच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सुरेश धसांना प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची गरज नव्हती। प्राजक्ता माळीची भूमिका योग्य। अंजली दमानियांकडून प्राजक्ता माळीचं समर्थन। रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल। स्क्रीनशॉट फेक असेल तर तपासामध्ये समोर येईल। बीडमध्ये जाऊन आव्हाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेल, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड खंडणीखोर, कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचं पंकजा मुंडेंनीही सांगितलं, संजय गायकवाड यांचं वक्तव्य। फडणवीस जवळचा दूरचा पाहत नाहीत, योग्य ते निर्णय करतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर बीड प्रकरणाशी संबंध नसल्यानं मुंडेंनी राजीनामा देण्याचा संबंध नाही, मुश्रीफ यांचं वक्तव्य। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला। व्हॉट्सअपवरील माहिती व्हेरीफाय करून ॲक्शन घेतली, कुलकर्णींची प्रतिक्रिया। योजनांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, विनायक राऊतांचं वक्तव्य। 2025 मावळताना मोदी पदावर नसतील, मोदी शहांच्या कुंडलीमधला राजयोग संपेल, सामनाच्या रोखोकमधून दावा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।